आज आपण पाहतोय 12th स्टँडर्ड बायोलॉजी NCERT मध्ये चॅप्टर नंबर 2 दॅट इज सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट्स. त्या चॅप्टरमधील हा आहे आपला 5th व्हिडिओ, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत पोस्ट फर्टिलायझेशन, स्ट्रक्चर अँड इव्हेंट्स. त्यामधले आजचे आपले टॉपिक्स आहेत एंडोस्पर्म कशा पद्धतीने तयार होतं, त्यासोबतच सीड्स, आणि त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत एम्ब्रिओ कशा पद्धतीने तयार होतं. फ्रूट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. Post fertilization, structures and events. Following double fertilization, events of endosperm and embryo development, maturation of ovules into seeds and ovary into fruits are collectively termed as post fertilization events. आता पोस्ट फर्टिलायझेशन मध्ये काय काय येतं? एक तर सगळ्यात पहिल्यांदा आपलं जे एम्ब्रिओ आहे तर ते तयार होणं. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे एंडोस्पर्म जे आहे तर त्याचं डेव्हलपमेंट होणं. तिसरी गोष्ट आहे ते म्हणजे ॲज यू ऑल नो की जे सीड्स आहेत ते ओव्ह्यूल्स पासून तयार होतात आणि जे फ्रुट्स आहेत तर ते ओव्हरी पासून तयार होतात. सो या ठिकाणी 4 डेव्हलपमेंट्स आपल्याला पाहायचे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत एंडोस्पर्म, त्यानंतर आपण पाहणार आहोत दॅट इज सीड, त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत दॅट इज एम्ब्रिओ. क्रम मे बी चुकला असेल बट हे सगळे आपण पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत फ्रूट. ओके, सो लेट अस स्टार्ट. एंडोस्पर्म डेव्हलपमेंट प्रिसिड्स एम्ब्रिओ डेव्हलपमेंट. आता सगळ्यात पहिल्यांदा काय होणार आहे एंडोस्पर्म की एम्ब्रिओ? तर सगळ्यात पहिल्यांदा एंडोस्पर्म डेव्हलप होतं. कारण का? तर एंडोस्पर्मच एम्ब्रिओला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणार आहे. जर एंडोस्पर्म तयारच नाही झालं तर जे आपलं एम्ब्रिओ आहे त्याला न्यूट्रिशन कोण प्रोव्हाइड करणार? तर प्रोव्हाइड नाही होणार. सो त्याच्यामुळे जे एंडोस्पर्म आहे ते आधी तयार होतं, ते सफिशियंट अमाऊंटमध्ये तयार झालं की मगच एम्ब्रिओ डेव्हलप व्हायला स्टार्ट होतं. पण जेव्हा फर्टिलायझेशन होणार आहे तेव्हा मात्र दोघांचं फर्टिलायझेशन ऑलमोस्ट सेम टाईमला होतं. म्हणजे PEN पण सेम टाइमला तयार होणार आहे आणि आपलं जे झायगोट आहे तर ते पण सेम टाइमला तयार होणार आहे. बट डेव्हलपमेंटच्या वेळेस मात्र सगळ्यात पहिल्यांदा एंडोस्पर्म थोडंसं डेव्हलप होतं आणि मग स्टार्ट होणार आहे झायगोटच्या डेव्हलपमेंटला म्हणजेच एम्ब्रिओच्या डेव्हलपमेंटला. ओके, PEN वगैरे काय आहे हे सगळं आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द प्रायमरी एंडोस्पर्म सेल्स किंवा प्रायमरी एंडोस्पर्म सेल डिवाइड्स रॅपिडली अँड फॉर्म्स अ ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म टिश्यू. ॲज यू ऑल नो की एंडोस्पर्म ट्रिप्लॉइड आहे. का आहे? प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पण एक्सप्लेन केलं होतं, पुन्हा एकदा शॉर्टमध्ये एक्सप्लेन करते की या ठिकाणी जे 2 मेल गॅमेट्स असतात तर त्यापैकी एक मेल गॅमेट जे आहे तर ते इथे असणाऱ्या 2 सेकंडरी न्यूक्लियस सोबत फ्यूज होतं आणि इथे तयार करणार आहे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. 2 सेकंडरी न्यूक्लियर प्लस हे जे मेल गॅमेट आहे हे मिळून 3 सेल्स झाले आणि तिन्ही पण कसे आहेत? हॅप्लॉइड आहेत. सो हे जे स्ट्रक्चर या ठिकाणी तयार होतं PEN म्हणजेच प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस हे ट्रिप्लॉइड तयार होतं. सो त्याच्यामुळे जे एंडोस्पर्मचे टिश्यूज आहेत तर ते सगळे कसे असतात? सेल्स किंवा टिश्यूज ट्रिप्लॉइड असतात. ओके, द सेल्स ऑफ दिस टिश्यू आर फिल्ड विथ द रिझर्व्ड फूड मटेरियल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये काय असणार आहे? रिझर्व्ड फूड मटेरियल प्रेझेंट असणार आहे आणि हे मटेरियल एम्ब्रिओच्या न्यूट्रिशनसाठी, डेव्हलपिंग एम्ब्रिओच्या न्यूट्रिशनसाठी वापरलं जातं. इन द मोस्ट common type of endosperm development, the PEN undergoes successive nuclear division to give rise to the free nuclei. आता याच्यामध्ये बेसिकली 3 मेथड्स असतात डेव्हलपमेंटच्या. एक तर असतं फ्री न्यूक्लिअर डेव्हलपमेंट किंवा फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन, दुसरं आहे सेल्युलर डिव्हिजन आणि तिसरं जे की आपल्याला NCERT नाही सांगितलंय सो आपण नको पाहूया. सो फर्स्ट आहे फ्री न्यूक्लिअर. याचा अर्थ काय? तर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा या ठिकाणी एंडोस्पर्म आहे, कुठे गेलं एंडोस्पर्म? याच्यामध्ये डायग्रामच नाहीये, जाऊ दे. सगळ्यात पहिल्यांदा जे एंडोस्पर्म आहे त्याच्यामध्ये काय होतं? फक्त जे आहेत तर ते सेल्स असे तयार होतात. ओके, फक्त आतमध्ये न्यूक्लियस तयार होतं. ओके, सेल वॉल तयार होत नाही होते. ओके, सो हे सगळे काय होतात? फक्त न्यूक्लियस डिवाइड होत राहतात. सायटोकिनेसिस होत नाही, फक्त कॅरियोकिनेसिस होतं. त्याला आपण म्हणणार आहोत फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन. सो खूप सारी फ्री न्यूक्लियर त्या ठिकाणी त्या स्टेजमध्ये तयार होतात आणि त्याला आपण फ्री न्यूक्लिअर एंडोस्पर्म म्हणणार आहोत, कारण आतमध्ये सगळे कसे आहेत? फ्री न्यूक्लियस आहेत. आता जसं हे सगळे न्यूक्लियर तयार होतील आणि एंडोस्पर्म पूर्ण डेव्हलप होईल त्याच्यानंतर मग यांच्यामध्ये सायटोकिनेसिस होणार आहे आणि प्रत्येक न्यूक्लियसच्या भोवती एक सेल वॉल तयार होते आणि अशा पद्धतीने या ठिकाणी खूप सारे सेल्स तयार होतात आणि त्याचं स्ट्रक्चर साधारणतः लेट मी ड्रॉ. सॉरी, सगळं सिरियस केलं. सपोज की हे आहे आपलं, असं कसं होतंय? जाऊ दे. हे आहे आपलं एंडोस्पर्म आणि याच्या आतमध्ये अशा आपल्याला चौकोनी म्हणजे एक्झॅक्टली असं जॉमेट्रिकल नाही बट साधारणतः आपल्याला असं स्ट्रक्चर पाहायला मिळतं. म्हणजे प्रत्येक सेल आणि त्याच्या आतमध्ये न्यूक्लियस. सो अशा पद्धतीने याचे जे सेल वॉल्स आहेत तर ते या ठिकाणी तयार होतात. ओके, आणि याच्यामध्ये काय आहे? रिझर्व्ड फूड मटेरियल प्रेझेंट आहे. सगळ्यात पहिल्यांदा याच्यामध्ये फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन होतं, सगळे न्यूक्लियस तयार होतात फक्त, आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये होणार आहे दॅट इज सेल वॉल फॉर्मेशन किंवा सायटोकिनेसिस. आणि मग ते कसं बनणार आहे? सेल्युलर.
पण काही जे एंडोस्पर्म असतात, म्हणजे हे तर मोस्टली हे होतं, बट काही एंडोस्पर्ममध्ये काय होतं, डायरेक्ट सेल्युलर होतं, आधी न्यूक्लियस मग सेल्युलर असं न होता डायरेक्ट कॅरिओकिनेसिस सायटोकिनेसिस सायमल्टेनियसली होत असतं. ओके, सो द नंबर ऑफ फ्री न्यूक्लिआय फॉर्म्ड बिफोर सेल्युलरायझेशन व्हेरीज ग्रेटली. द कोकोनट वॉटर, जे तुम्ही कोकोनटमधलं पाणी पिता किंवा जे तुम्हाला कोकोनटमध्ये ते व्हाईट मलाई पाहायला मिळते, तर ते दोन्ही पण काय आहे, प्लांटचे एंडोस्पर्म आहे. सो कोकोनटमध्ये आपल्याला 2 एंडोस्पर्म्स पाहायला मिळतात, एक तर वॉटर आणि ती मलाई, ज्याला आपण व्हाईट म्हणणार आहोत ते मलाई. ओके, त्याला आपण व्हाईट केर्नल असं म्हणतो इंग्लिशमध्ये. सो बेसिकली वॉटर जे आहे तर ते पण एंडोस्पर्म आहे, जे फ्री न्यूक्लिअर स्टेटपासून तयार झालेलं आहे, कारण त्याच्यामध्ये आपल्याला फक्त एक सोल्युशन म्हणजे एक लिक्विड पाहायला मिळते ना, त्याच्यामध्ये आपल्याला असं घट्ट किंवा असं सॉलिड असं काही पाहायला मिळत नाहीये. ओके, सो ते काय आहे, फक्त आणि फक्त त्या ठिकाणी न्यूक्लियस जे आहेत ते डिवाइड झालेत, सायटोकिनेसिस नाही झालं. सो ते फ्री न्यूक्लिअर एंडोस्पर्म आहे, ज्याच्यामध्ये खूप सारे सगळे काय आहेत, न्यूक्लियस आहेत. नेक्स्ट आपण जर ते व्हाईट कलरचं केर्नल पाहिलं तर ते कसं आहे, असं कसं आहे म्हणजे असं सॉलिड आहे ना, म्हणजे लिक्विड नाही. ओके, लिक्विड नाही, ते सॉलिड आहे. सो ते जे आहे त्याच्यामध्ये सेल वॉल सुद्धा फॉर्म झालेत, आणि तुम्ही जेव्हा पाहता की त्याला आपण जेव्हा असं खरडून बाहेर काढतो त्या व्हाईट केर्नलला किंवा ते व्हाईट जे आतमधलं असतं त्याला, तर त्याच्यामध्ये आपल्याला छोटे छोटे एकदम असे रेषा वगैरे पण पाहायला मिळतात बऱ्याचदा. तर ते सगळं काय आहे, सेल वॉल त्याच्यामध्ये तयार झालेलं आहे. ओके, ते फक्त आणि फक्त न्यूक्लियस नाहीये, तर त्याच्याभोवती सेल वॉल सुद्धा आहे, आणि जे पाणी आहे त्याच्यामध्ये फक्त न्यूक्लियस आहे, सेल वॉल नाहीये. तर अशा प्रकारे कोकोनटमध्ये आपल्याला 2 प्रकारचे 2 एम्ब्रिओ पाहायला मिळतात, 2 वेगवेगळ्या स्टेट्सचे सुद्धा. नेक्स्ट आहे एंडोस्पर्म मे इदर बी कम्प्लिटली कन्झ्युम्ड बाय डेव्हलपिंग एम्ब्रिओ. काही प्लांट्समध्ये काय होतं की प्लांट स्वतःसाठी एंडोस्पर्म तयार करतं, अर्थात सगळे प्लांट स्वतःसाठीच करतात, आपल्यासाठी नाही करत. सो सगळे प्लांट जे आहेत ते स्वतःसाठी एंडोस्पर्म तयार करतात, बट काही प्लांट्स असतात जे संपवून टाकतात एंडोस्पर्म, पण काही प्लांट्स आपल्यासाठी सुद्धा शिल्लक ठेवतात. ओके, सो बेसिकली जे मोस्टली पल्सेस वगैरे असतात, फॉर एक्झाम्पल वाटाणा असेल किंवा ज्या पल्सेस, मूग डाळ वगैरे वगैरे वगैरे, तर यांच्यामध्ये काय होतं, त्यांचं प्लांट बॉडी एंडोस्पर्म तयार करते, पण ती सगळी एंडोस्पर्म एम्ब्रिओला डेव्हलप करण्यामध्ये संपून जातं. ओके, बट काही जे प्लांट्स आहेत, फॉर एक्झाम्पल जे सिरियल्स वगैरे आहेत, व्हीट असेल, राईस असेल, ओके, किंवा कोकोनट घ्या, तर यांच्यामध्ये एंडोस्पर्म तयार होतं, बट एम्ब्रिओने कन्झ्युम केल्यानंतरही ते एंडोस्पर्म शिल्लक राहतं, जे की आपण खातो. ओके, सो ज्यांच्याकडे एंडोस्पर्म प्रेझेंट आहे, ज्यांच्याकडे एंडोस्पर्म कन्झ्युम होत नाही पूर्ण, त्याला आपण म्हणणार आहोत EX एंडोस्पर्म किंवा अल्ब्युमिनस. या ठिकाणी कुठे दिलंय का, याचं नावच नाही दिलं. ओके, जाऊ द्या. ज्यांच्याकडे एंडोस्पर्म आहे त्याला आपण एंडोस्पर्मिक किंवा अल्ब्युमिनस असं म्हणणार आहोत, आणि ज्यांच्याकडे एंडोस्पर्म नाहीये किंवा ज्यांचं एंडोस्पर्म त्या प्लांटने कन्झ्युम केलेला आहे त्याला आपण नॉन एंडोस्पर्मिक किंवा एक्स अल्ब्युमिनस असं म्हणणार आहोत. सो एक्स अल्ब्युमिनसचे एक्झाम्पल्स आहेत, दॅट इज पी आहे, ग्राउंडनट आहे आणि बीन्स आहेत. आणि अल्ब्युमिनसचे एक्झाम्पल्स आहेत, दॅट इज वॉट केस्टर आहे, कोकोनट आहे, किंवा काय म्हणालो तर आता मी, व्हीट आहे, राईस आहे. ओके, सो हे सगळे कशामध्ये येणार आहेत, दॅट इज एंडोस्पर्म्समध्ये. लेट मी इरेज दिस. ओके, एंडोस्पर्म मे इदर बी कम्प्लिटली कन्झ्युम्ड बाय डेव्हलपिंग एम्ब्रिओ, दॅट इज पी आहे, ग्राउंडनट आहे, बीन्स आहे, बिफोर सीड मॅच्युरेशन, ऑर इट मे पर्सिस्ट, म्हणजे शिल्लक राहतं. कोणामध्ये, कॅस्टरमध्ये ऑइली असतं. हा, कॅस्टरमध्ये कसं आहे, ऑइली एंडोस्पर्म आहे. कोकोनटमध्ये वॉटरी असतं आणि ते कर्नल आहे. सो अँड बी युज्ड अप ड्युरिंग सीड जर्मिनेशन, स्प्लिट ओपन. आणि हा, ते जे आपण म्हणतोय की एंडोस्पर्म शिल्लक राहिले, ते कोणासाठी राहिलेलं आहे, तर नेक्स्ट टाइम जेव्हा ते सीड जर्मिनेट होणार असेल किंवा जेव्हा जमिनीमध्ये पडेल आणि त्याला उगवेपर्यंत काहीतरी फूड मटेरियल हवं असतं, तर त्यासाठी ते एंडोस्पर्म बाकी असतं. ओके, मगाशी मी खाल्लं की आपल्याला खाण्यासाठी, ते मजेसाठी म्हटलं होतं, बट ऍक्च्युअली जे एंडोस्पर्म राहिलेलं आहे ते कोणासाठी राहिलेलं आहे, तर सीड जेव्हा जर्मिनेट होतं तर तेव्हा त्या सीडला ऑब्विसली जर्मिनेट झाल्यानंतर लगेच ते फोटोसिंथेसिस करू शकत नाही, तर तोपर्यंत त्याला काहीतरी मिळावं यासाठी ते एंडोस्पर्म मधलं थोडंसं मटेरियल शिल्लक राहिलेलं असतं, ज्याच्यावरती ते सीड जगतं. ओके, किंवा जर्मिनेट होतं. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एम्ब्रिओ. आता एम्ब्रिओ मध्ये पण 2 प्रकार आहेत, मोनोकॉट्स मधला एम्ब्रिओ आणि डायकॉट्स मधला एम्ब्रिओ. ओके, सो आधी आपण बघणार आहोत डायकॉट्स मधला. त्याच्या आधी आपण काही जनरल टर्म्स पाहणार आहोत, जे की मोनोकॉट्स साठी पण आहेत आणि डायकॉट्स साठी पण आहेत. एम्ब्रिओ डेव्हलप्स ॲट दी मायक्रोपायलर एंड ऑफ द एम्ब्रिओ सॅक. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की जे एम्ब्रिओ सॅक आहे त्याच्या मायक्रोपायलर एंडवरती एम्ब्रिओ डेव्हलप होतो. मायक्रोपायलर एंडवरतीच का, ते आपण नंतर पाहणार आहोत. ते हळूहळू चलाजल एंडकडे पण पाठवलं जातं. बट मगाशी आपण पाहिलं की जे मगाशी म्हणजे आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की जे पोलन ट्यूब आहे तर ती मायक्रोपायलर एंडमधून मोस्टली, म्हणजे ओव्हरऑल जर आपण स्टडी केला तर मोस्टली प्लांट्समध्ये ते मायक्रोपायलर एंडमधून आतमध्ये जाते. सो अर्थातच जे फर्टिलायझेशन आहे तर ते त्याच्याजवळ होणार आहे मायक्रोपायलर एंडच्या, त्याच्यामुळे फर्टिलायझेशन मोस्टली मायक्रोपायलर एंडच्या जवळच होते.
होतं, कारण त्या ठिकाणीच एक सेल प्रेझेंट असतो आणि मग तिथेच एम्ब्रिओ पण डेव्हलप होतो. सो सिंपल आहे की जे एम्ब्रिओ आहे तर ते मायक्रोपायलर एंडच्या त्या ठिकाणी असणार आहे. मोस्ट झायगोट्स डिवाइड ओनली आफ्टर सर्टन अमाउंट ऑफ एंडोस्पर्म इज फॉर्म्ड. याचं रिझन आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. दिस इज अन अडॅप्टेशन टू प्रोव्हाइड अश्युअर्ड न्यूट्रिशन टू द डेव्हलपिंग एम्ब्रिओ. कारण एम्ब्रिओला कंटिन्युअसली काहीतरी न्यूट्रिशन मिळत राहणार आहे याचं ते एक साईन आहे. ओके, की आधी एंडोस्पर्म तयार होतं. Though the seeds differ greatly, the early stages of embryo development, जे अर्ली स्टेजेस असतात एम्ब्रिओ डेव्हलप होण्याचे, त्याला आपण म्हणतो एम्ब्रिओजेनी. आणि हे मोनोकॉट्स आणि डायकॉट्स दोघांमध्येही पहिले काही स्टेजेस सेम असतात, बट नंतर त्याच्यामध्ये काही फरक पडतात, ते आपण पाहूया. सो आता जे एम्ब्रिओजेनी आहे डायकॉट्स मधलं, त्याच्यामध्ये कोणते कोणते स्टेजेस आहेत, तर ग्लोब्युलर स्टेज आहे, हार्ट शेप आहे आणि मग मॅच्युअर एम्ब्रिओ. मॅच्युअर एम्ब्रिओ तयार व्हायच्या आधी या ज्या काही स्टेजेस आहेत या स्टेजेसला आपण म्हणणार आहोत दॅट इज पॉली एम्ब्रिओनी. ओके, मॅच्युअर एम्ब्रिओ तयार व्हायच्या आधीच्या स्टेजेसला आपण म्हणणार आहोत प्रो एम्ब्रिओ. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे तुम्हाला इथे स्ट्रक्चर पण पाहायला मिळेल. लेट मी शो यू. हां, या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते की हे जे या ठिकाणी असणारं जे झायगोट आहे तर ह्या झायगोटचं सगळ्यात पहिल्यांदा 2 सेल्समध्ये डिव्हिजन होतं. यामधला जो मोठा सेल असतो त्या सेलला आपण म्हणणार आहोत सस्पेन्सर. अरे उठत का नाहीये? हां, सस्पेन्सर. या मोठ्या सेलला आपण म्हणतो सस्पेन्सर आणि खालच्या सेलला आपण म्हणणार आहोत एम्ब्रिओनल सेल. एम्ब्रिओनल सेल अँटीपोडल साईडकडे असणार आहे आणि जो सस्पेन्सर सेल आहे तर हा मायक्रोपायलर साईडकडे असतो. आता या ठिकाणी सस्पेन्सर आपल्या सेलमध्ये असं ट्रान्सवर्स डिव्हिजन करणार आहे 8 ते 10 वेळा आणि या ठिकाणी एक लॉंग स्ट्रक्चर तयार करणार आहे ज्याला आपण सस्पेन्सरस म्हणतो. बेसिकली हे नेक लाईक स्ट्रक्चर आहे आणि याच्यामध्ये हे जे एम्ब्रिओनल सेल आहे याच्यामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिव्हिजन होतं आणि यापासून ग्लोब्युलर एम्ब्रिओ तयार होणार आहे. ओके, सो सगळ्यात पहिल्यांदा झायगोटचे पण 2 पार्ट्स पडतात, 2 सेल्स आहेत. एक तर आहे सस्पेन्सर सेल आणि दुसरं म्हणजे आहे एम्ब्रिओनल सेल ज्याला आपण टर्मिनल सेल सुद्धा म्हणतो. टर्मिनल सेलमध्ये लॉन्जिट्युडिनल आणि ट्रान्सवर्सली डिव्हिजन होतं आणि यापासून एम्ब्रिओ तयार होतो. तर सस्पेन्सरमध्ये फक्त ट्रान्सवर्स डिव्हिजन होतात आणि त्यापासून इथे तयार होणार आहे एक नेकलेक स्ट्रक्चर. हे का तयार झालं तर ह्याचं काम आहे एकतर एम्ब्रिओला होल्ड करून ठेवणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे एम्ब्रिओला चलाझल एंडकडे ढकलणं. ओके, मगाशी आपण काय पाहिलं होतं की सस्पेन्सर जे आहे तर ते मायक्रोपायलर एंडकडे आहे आणि एम्ब्रिओनल सेल म्हणजे टर्मिनल सेल जे आहे तर ते अँटीपोडलकडे आहे. अँटीपोडल म्हणजेच कोणतं चलाझल एंडकडे आहे. सो हे एम्ब्रिओला अजून चलाझाकडे घेऊन जाण्यासाठी ओके हे जे सस्पेन्सर आहे तर ते हेल्प करतं. चलाझाकडे का? कारण त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे फूड मटेरियल, म्हणजे प्लांटला मिळणार आहे फूड मटेरियल. सो हळूहळू या ठिकाणी काय होत जातं मध्ये डिव्हिजन म्हणजे असं एक शेप तयार होतो, हार्ट शेप तयार होतो आणि हा एम्ब्रिओ हार्ट शेपमध्ये कन्वर्ट होतो. आता हे जे हार्ट शेपमध्ये असलेले जे दोन असे पाकळ्या आहेत तर त्या अजून थोड्याशा मोठ्या होतात आणि याचं कन्व्हर्जन होणार आहे आता कॉटिलेडनमध्ये. ओके, सो हे काय तयार झाले कॉटिलेडन. सो आपण म्हणतो ना की डायकॉटिलेडन म्हणजे 2 कॉटिलेडन वाले असतात तर त्याच्यापैकी हे जे आहेत हे 2 कॉटिलेडन आहेत. ओके, आता या ठिकाणी तुम्हाला 2 सेल्स पाहायला मिळतात. इथे जे सेल आहे कुठे गेला आपला एम्ब्रिओ? इट मी रेस दिस. हां, इथे जो सेल आहे सगळ्यात शेवटचा सेल या सस्पेन्सर मधला तर या सेलला आपण म्हणणार आहोत दॅट इज हायपोफायसिस आणि या सेल पासून पुढे काय तयार होणार आहे रूटचा टीप. ओके, सो जे या ठिकाणी हायपोफायसिस सेल आहे तर हेच हायपोफायसिस तयार होतं म्हणजे डेव्हलप होतं आणि यापासून रूटचं टीप म्हणजे रॅडिकलचं टीप इथे तयार होतं आणि या ठिकाणी दुसरं रॅडिकल जे आहे ते तयार होणार आहे आणि रॅडिकलचं टीप जे आहे तर तो हा जो शेवटचा सेल आहे या ठिकाणी हायपोफायसिस तर तो तयार करणार आहे. ओके, आणि नेक्स्ट आहे तुम्हाला इथे जे मध्ये स्ट्रक्चर पाहायला मिळते तर इथून प्रिम्युअल डेव्हलप होणार आहे म्हणजे शूट सिस्टीम डेव्हलप होणार आहे. सो प्रॉपर जो मॅच्युअर एम्ब्रिओ असणार आहे तर तो अशा पद्धतीचा असतो. या ठिकाणी रेडिकल इथून म्हणजे या पार्टपासून रेडिकल तयार होतं. हे 2 कॉटिलेडन आहेत कारण हे डायकॉटिलेडन्स मधलं आहे आणि या ठिकाणी मध्येच एक प्रिम्युलचं स्ट्रक्चर आहे जिथून प्रिम्युल ग्रो होणार आहे. आता जेव्हा हा जो सीड आहे लेट मी शो यू बंद झालेला सीड, तर हा सीड जेव्हा अशा पद्धतीने बंद होतो किंवा जेव्हा पूर्ण तयार होतो तेव्हा या ठिकाणी जे 2 कॉटिलेडन्स आहेत तर ते येतात. मध्ये असणार आहे एम्ब्रिओनल ॲक्सिस आणि वरचा भाग प्रिम्युल होतो आणि खालचा भाग रेडिकल होतो. ओके, जेव्हा ते पूर्णतः डेव्हलप होईल किंवा मॅच्युअर होईल तेव्हा. सो लेट मी एक्सप्लेन यू वन्स अगेन. जस्ट आपण पटापट अजून एकदा पाहणार आहोत. सो सगळ्यात पहिल्यांदा तर या ठिकाणी आपल्याकडे झायगोट तयार झालेला आहे. झायगोटचं फर्स्ट डिव्हिजन होणार आहे आणि सगळे डिव्हिजन मायटोटिक आहेत, कुठेही मिओसिस नाही होणार आहे आता. सो या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा मायटोटिक डिव्हिजन होतं तेव्हा 2 सेल्स तयार होतात झायगोट पासून. एक आहे एम्ब्रिओनल सेल आणि दुसरं आहे ते म्हणजे सस्पेन्सर. सस्पेन्सर जे आहे तर ते मायक्रोपायलर एंडकडे जातं
आणि जे एम्ब्रियोनल सेल आहे त्यात एम्ब्रियोनल सेल जाणार आहे अँटीपोडल एंडकडे म्हणजे चलाजाकडे. ओके. आता जे सक्सेसर आहे त्या सक्सेसरमध्ये फक्त आणि फक्त ट्रान्सवर्स डिव्हिजन होतं आणि त्यापासून 6 ते 10 नवीन सेल्स तयार होतात. ते पण सस्पेन्सर सारखेच काम करतात आणि त्याच्या खाली जे एम्ब्रिओ सेल आहे तर त्याच्यामध्ये पण लॉन्जिट्युडिनली आणि ट्रान्सवर्सली डिव्हिजन्स होतात आणि त्यापासून तयार होणार आहे डेव्हलपिंग एम्ब्रिओ. आता या ठिकाणी सस्पेन्सरचा जो शेवटचा सेल आहे त्याला आपण म्हणणार आहोत हायपोफायसिस, की जे पुढे रेडिकल टिप फॉर्म करणार आहे. आणि जे पूर्ण सस्पेन्सर आहे ते नेक सारखं ते यासाठी तयार झालं की जेणेकरून ते एम्ब्रिओला एका प्रॉपर पोझिशनला होल्ड करू शकेल आणि त्याला चलाजल एंडकडे अजून ढकलू शकेल जेणेकरून त्याला न्यूट्रिशन मिळावं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हे जे एम्ब्रिओ आहे त्याचे वेगवेगळे शेप्स तयार होतात. फर्स्ट ते ग्लोब्युलर म्हणजे गोल गोल शेपमध्ये असतं, नेक्स्ट ते हार्ट शेपमध्ये जातं आणि हार्ट नंतर ते होणार आहे मॅच्युअर झाल्यानंतर आपल्याला ते जे हार्ट शेपमध्ये असणारे जे न्यूक्लियस होते त्याचे 2 विंग्स बाहेर आलेले आहेत. जे कॉटिलेडन होते त्याचे 2 विंग्स बाहेर आलेले आहेत आणि त्याला आपण कॉटिलेडन्स म्हणतो, 2 असल्यामुळे डायकॉटिलेडन्स. जे रेडिकलची टिप आहे ती आपल्याला क्लिअरली पाहायला मिळत आहे. रेडिकल आपल्याला क्लिअरली पाहायला मिळते. रेडिकल जे आहे ते हायपोफायसिस पासून तयार झालेलं आहे. आणि नेक्स्ट तुम्हाला 2 कॉटिलेडनच्या मध्ये प्रिम्यूल सुद्धा पाहायला मिळते जे की पुढे शूट ऍक्सिस तयार करणार आहे. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे हे जे सिनर्जिड्स आहेत ते डिजनरेट होणार आहेत, अँटीपोडल्स पण डिजनरेट होतात आणि या ठिकाणी फक्त एंडोस्पर्म आणि झायगोटच जिवंत राहतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे येस, तुम्हाला या ठिकाणी डायकोटचा एम्ब्रिओ पुन्हा एकदा पाहायला मिळतोय की हे जे आहे रूट कॅप आहे, हे आहे रेडिकल, या ठिकाणी आहे हायपोकोटाईल, या ठिकाणी आहे प्रिम्यूल, इथे आहे कॉटिलेडन. हायपोकोटाईल आणि एपिकोटाईल 2 प्रकारचे कोटाईल असतात. एपिकोटाईल पासून प्रिम्यूल अराइज होतं, हायपोकोटाईल पासून रेडिकल अराइज होतं, रेडिकल पासून रूट तयार होतं आणि प्रिम्यूल पासून शूट तयार होतं. ओके. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे जर तुम्ही एक टिपिकल डायकॉटिलेडन्स एम्ब्रिओ जर बघितला तर याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे एम्ब्रियोनल ऍक्सिस. इथे दाखवली आहे का 2.14 जाऊ दे आपण ड्रॉ करूया. अरे हा पेन उठत का नाही, उठ. हां, या ठिकाणी अशा पद्धतीने 2 कॉटिलेडन्स अरेंज्ड असतात आणि मध्ये असं हे असणार आहे एम्ब्रिओसॅक. या एम्ब्रिओसॅकच्या वरच्या पार्टला आपण म्हणणार आहोत एपिकोटाईल, खालच्या पार्टला आपण म्हणणार आहोत हायपोकोटाईल आणि हे दोन्ही आहेत डायकॉटिलेडन्स. ओके. आणि हे जे स्ट्रक्चर आहे दांडीसारखं याला आपण म्हणणार आहोत एम्ब्रियोनल ऍक्सिस. एम्ब्रियोनल ऍक्सिसला 2 कॉटिलेडन ज्या ठिकाणी जॉईन होतात त्या ठिकाणाला आपण म्हणणार आहोत नोड. ओके. सो याला आपण म्हणणार आहोत नोड आणि इथेच एम्ब्रिओ प्रेझेंट असतो. सो वरच्या ऍक्सिसला आपण म्हणणार आहोत एपिकोटाईल ज्या ठिकाणाहून प्रिम्यूल तयार होणार आहे आणि त्यापासून शूट तयार होणार आहे. जो खालचा सिलेंड्रिकल पोर्शन आहे त्याला आपण म्हणणार आहोत हायपोकोटाईल ज्यापासून तयार होणार आहे रेडिकल आणि त्याच्यानंतर तयार होणार आहे रूट किंवा रूटचं टीप. नेक्स्ट आहे त्या रूटला एक कव्हरिंग असतं ज्याला आपण म्हणणार आहोत रूट कॅप. रूट कॅप तुम्हाला वरच्या डायग्राममध्ये पाहायला मिळत आहे ऑलरेडी. हे झालं डायकोट्स बद्दल. नेक्स्ट आहे मोनोकॉटचा एम्ब्रिओ. एम्ब्रिओ ऑफ मोनोकॉटिलेडन्स पजेसेस ओनली 1 कॉटिलेडन ज्याला आपण म्हणणार आहोत स्क्युटेलम. सो स्क्युटेलम जे आहे तर ते एकच कॉटिलेडन प्रेझेंट आहे कशामध्ये, मोनोकॉट एम्ब्रिओमध्ये. दॅट इज सिच्युएटेड टुवर्ड्स 1 लॅटरल साइड ऑफ द एम्ब्रियोनल ऍक्सिस. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर तुम्हाला लेट मी शो यू. तुम्हाला या ठिकाणी मोनोकॉट्सचं स्ट्रक्चर पाहायला मिळतंय. मोनोकॉट्समध्ये सगळ्यात पहिल्यांदा तर हे एकच कॉटिलेडन या ठिकाणी सिंगल म्हणजे लॅटरल साइडमधून सिंगल बाहेर आलेलं आहे ज्याला आपण म्हणणार आहोत स्क्युटेलम आणि हे काय आहे कॉटिलेडन आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कोलिओप्टाईल. कोलिओप्टाईल हे प्रिम्यूलला कव्हरिंग करण्याचं काम करते किंवा प्रिम्यूलचं कव्हर आहे ते. ओके. नेक्स्ट आहे शूट अपेक्स म्हणजे इथून प्रिम्यूल जे आहे तर ते तिथून प्रिम्यूलपासून शूट जे आहे तर ते बाहेर पडलेलं आहे. या ठिकाणी एपिब्लास्ट आहे. एपिब्लास्ट म्हणजे काय, एक कॉटिलेडन तर आहे पण दुसरं कॉटिलेडन या ठिकाणी ग्रो नाही होऊ शकलं सो त्याला आपण म्हणणार आहोत एपिब्लास्ट. जे ग्रो झालंय त्याला आपण म्हणतो स्क्युटेलम. नेक्स्ट आहे रेडिकल, इथे आहे रूट कॅप आहे. त्याच्यानंतर कोलिओरायझा आहे. कोलिओरायझा म्हणजे ज्या ठिकाणाहून रेडिकल डेव्हलप होतं म्हणजे अल्टिमेटली ज्याच्यामधून रूट डेव्हलप होतं त्याला आपण म्हणणार आहोत कोलिओरायझा. ओके. कोलिओप्टाईल म्हणजे काय, ज्याच्यापासून प्रिम्यूल डेव्हलप होणार आहे आणि कोलिओरायझा म्हणजे काय, ज्यापासून रेडिकल किंवा रूट डेव्हलप होणार आहे. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट येस नेक्स्ट आहे ॲट इट्स लोअर एंड एम्ब्रियोनल ॲक्सिस हॅज नेक्स्ट पेज रेडिकल अँड रूट कॅप एन्क्लोजेस इन अ अनडिफरन्शिएटेड शीट कॉल्ड एज कोलिओरायझा. आपण या ठिकाणी पाहिलेला आहे कोलिओरायझा की ज्यामध्ये रेडिकल आणि रूट कॅप प्रेझेंट आहे. जास्त डिफरन्सिएशन आपल्याला या ठिकाणी खूप पाहायला मिळत नाही कारण हे मोनोकॉट्स आहेत.
द पोर्शन ऑफ द एम्ब्रियोनल ॲक्सिस अबोव द लीफ किंवा अबोव द लेवल ऑफ अटॅचमेंट ऑफ स्क्युटेलम इज द एपिकोटाईल. सो तुम्हाला या ठिकाणी जे पोर्शन पाहायला मिळणार आहे स्क्युटेलमच्या वरती, जे एम्ब्रियो ॲक्सिस आहे, एम्ब्रियोनल ॲक्सिस आहे, त्याच्या वरचा जो स्क्युटेलमच्या वरचा जो भाग आहे त्याला आपण म्हणणार आहोत एपिकोटाईल. आणि एपिकोटाईलमध्येच शूट ॲपेक्स प्रेझेंट असतं आणि ज्याच्यापासून तयार होणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत कोलिओप्टाईल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, काही तुम्ही सीड्स रात्री पाण्यामध्ये भिजवा आणि त्याच्यानंतर सकाळी सोक झाल्यानंतर त्याला तुम्ही असं खोलून बघा, तर तुम्हाला आतमध्ये एम्ब्रियो आणि सीडचे वेगवेगळे पार्ट्स पाहायला मिळतील. आता ॲक्च्युली सीड काय आहे ते पण पाहूया. येस, कुठे गेलं. ॲज यू ऑल नो की सीड जे आहे तर ते मॅच्युअर ओव्ह्यूल पासून डेव्हलप होतं आणि मग अशी आपण पूर्ण एम्ब्रियोबद्दल पाहिलेलं आहे. सो लेट अस सी अबाउट सीड्स. In angiosperms, the seed is the final product of sexual reproduction. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये सीड्स काय आहे, फायनल प्रोडक्ट आहे आणि त्यासोबतच दुसरं फायनल प्रोडक्ट आहे ते म्हणजे फ्रूट. हे आपण एकदम फर्स्ट लेक्चरमध्ये पाहिलं होतं की सीड आणि फ्रूट हे एन्जिओस्पर्म्समधल्या सेक्शुअल रिप्रोडक्शनचे फायनल प्रोडक्ट आहेत. हे याच्यानंतर पुढे काही होत नाही, याच्यानंतर नेक्स्ट जनरेशन तयार होते. ओके, सो फर्स्ट जनरेशनमध्ये किंवा प्रिव्हियस जनरेशनमधले हे लास्ट प्रोडक्ट्स होते. सो नेक्स्ट आहे, इट इज ऑफन डिस्क्राइब्ड ॲज अ फर्टिलाइज्ड ओव्ह्यूल. सो सीडला आपण मॅच्युअर ओव्ह्यूल किंवा फर्टिलाइज्ड ओव्ह्यूल असंही म्हणू शकतो. अजून एक कंडिशन आहे ज्या ठिकाणी पार्थिनोजेनेसिस ज्याला आपण म्हणतो ती वेगळी कंडिशन आहे, तुम्ही फर्स्ट चॅप्टरमध्ये पाहिलेली असेल. त्या कंडिशनच्या आधारे जे नवीन ऑर्गॅनिझम्स तयार होतात विदाउट फर्टिलायझेशन त्याला आपण म्हटलं होतं पार्थिनोजेनेसिस. त्याचप्रमाणे सीड्स पण विदाउट फर्टिलायझेशन सुद्धा तयार होतात. आता याला आपण जेव्हा फर्टिलाइज्ड ओव्ह्यूल आहे त्यालाच आपण सीड्स म्हणतोय, बट काही प्लांट्समध्ये असंही आहे की सीड्स विदाउट फर्टिलायझेशन तयार होतात, म्हणजे ओव्हमचं फर्टिलायझेशन नाही झालं आणि त्यापासून सीड्स तयार झाले. त्याला आपण म्हणतो एपोमिक्सिस, जे आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके, त्याला आपण काय म्हणणार आहोत, एपोमिक्सिस, जे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो सीड्स आर फॉर्म्ड इनसाइड द फ्रूट, हे सगळ्यांना माहिती आहे. अ सीड टिपिकली कन्सिस्ट ऑफ सीड कोट्स, कॉटिलेडन अँड एम्ब्रियोनल ॲक्सिस. ते सीड आहे का, बेसिकली सीडमध्ये काय काय असणार आहे, लेट मी शो यू. सगळ्यात पहिल्यांदा हे दोन कॉटिलेडन्स आहेत. हे वरचं असणार आहे त्याला आपण सीड कोट म्हणतो. सीड कोट इथे मध्ये इथे ड्रॉ नाही केले, बट मध्ये अशा पद्धतीने एम्ब्रियोनल ॲक्सिस असतो. वरचा पार्ट आहे तो प्रिम्यूल, खालचा पार्ट आहे तो रेडिकल. आणि जेव्हा इथे तुम्ही जर पाहिलं तर सीडला क्लोज केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मायक्रोपाईल पाहायला मिळते की ज्यामधून ऑक्सिजन किंवा वॉटर ॲट द टाइम ऑफ सीड जर्मिनेशन आतमध्ये जात असतं. खाली तुम्हाला हायलम पाहायला मिळते की ज्याच्या आधारे हे जे सीड आहे तर ते प्लासेंटाला अटॅच्ड होतं. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, याला फ्युनिकल अटॅच होतं आणि फ्युनिकल प्लासेंटाला अटॅच्ड होतं. ओके, बेसिकली ते साईट ऑफ अटॅचमेंट आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, द कॉटिलेडन्स ऑफ द एम्ब्रियो आर सिम्पल स्ट्रक्चर्स जनरली थिक अँड स्वॉलन ड्यू टू द स्टोरेज ऑफ द फूड रिझर्व्स. सो बेसिकली जे कॉटिलेडन्स आहेत ते मे बी थिक वगैरे असू शकतात कारण त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, फूड मटेरियल प्रेझेंट आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर लेग्युम्स वगैरे पाहिले, लेग्युम्समध्ये काय काय येतं, आपले वटाणा बिटाणा पाहिला तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं की वटाणा गोल असतो. तो तुम्ही जर ओपन केला तर साधारणतः अशा पद्धतीने एक गोल स्ट्रक्चर तुम्हाला पाहायला मिळतं. सो बेसिकली तो अर्धा गोल पण फुललेला असतो. तुम्ही जर दोन सेपरेट केले तर त्यामध्ये अर्धा गोल पण खूप फुगलेला असतो. तर का, तर त्याच्यामध्ये रिझर्व्ड फूड मटेरियल प्रेझेंट आहे जे की आपण खातो. सो काही जे सीड्स आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला एंडोस्पर्म पाहायला मिळतं. ज्यांच्यामध्ये एंडोस्पर्म आहे त्याला आपण म्हणणार आहोत अल्ब्युमिनस. ज्यांच्यामध्ये एंडोस्पर्म नाही आहे त्याला आपण म्हणणार आहोत नॉन अल्ब्युमिनस किंवा एक्स अल्ब्युमिनस. नॉन अल्ब्युमिनस जे सीड्स आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे एंडोस्पर्म प्रेझेंट नसतं. फॉर एक्झाम्पल जे पल्सेस आहेत, पीनट्स आहेत किंवा ग्राउंडनट्स, पीनट्स किंवा ग्राउंडनट्स, पीज आहेत, तर या सगळ्यांमध्ये कुठल्याही प्रकारचे एंडोस्पर्म प्रेझेंट नसतं. सगळं जे एंडोस्पर्मचं कॉन्टेंट होतं तर ते सीडने कंझ्युम केलेलं असतं. बट असेही काही एम्ब्रियोज आहेत ज्याच्यामध्ये एंडोस्पर्म प्रेझेंट असतं. त्याच्यामध्ये येणार आहे व्हीट, मेज, बार्ली, कॅस्टर वगैरे एक्सेट्रा. त्यासोबतच काय होतं की काही सीड्समध्ये न्यूसिलसचं सुद्धा आपल्याला प्रेझेन्स पाहायला मिळतं. न्यूसिलस, ॲज यू ऑल नो की न्यूसिलस हा एक प्रकार आहे ओव्ह्यूल मधला. लेट मी शो यू. कहाँ गए हो तुम, एक कुठे गेला, हां मिळालं. सो आता या ठिकाणी तुम्हाला जर न्यूसिलसचा शेप म्हणजे न्यूसिलसचं स्ट्रक्चर पाहायला मिळतं. हे आहे पुन्हा न्यूसिलस. तर काही सीड्समध्ये काय होणार आहे, न्यूसिलस पण असल्याचं एक म्हणजे न्यूसिलसचं पण एक आपल्याला
की न्यूसिलस होतं या ठिकाणी असं एक रिमिनंट पाहायला मिळते न्यूसिलसचं, ज्याला आपण म्हणणार आहोत पेरिस्पर्म. ओके, त्याच्या आधारे असं कळते की त्या ठिकाणी न्यूसिलस पण परसिस्ट आहे किंवा राहिलेला आहे. असे जे स्ट्रक्चर्स असतात त्याला आपण म्हणणार आहोत पेरिस्पर्म. पेरिस्पर्म काय आहे, न्यूसिलसचं परसिस्टंट आहे, जे की आपल्याला ब्लॅक पेपरमध्ये किंवा बीटमध्ये वगैरे आउटर जे कव्हरिंग आहे तर ते पाहायला मिळतं. नेक्स्ट आहे, आता नेक्स्ट इथून पुढे सुरू होणार आहे फ्रूट, पण त्याच्या आधी आपण थोडक्यात पाहूया डॉर्मन्सी वगैरे काय असतं. इंटेग्युमेंट्स ऑफ ओव्ह्यूल्स हार्डन ॲज टफ प्रोटेक्टिव्ह सीड कोट्स. सो तुम्ही जर या सीडमध्ये पाहिलं तर या सीडमध्ये तुम्हाला इथे बाहेर 2 लेयर्स पाहायला मिळतात. तर हे काय आहेत, सीड कोट्स आहेत. आता हे सीड कोट्स कसे तयार झाले, तर ॲज यू ऑल नो की ओव्ह्यूलमध्ये काय होते, इंटेग्युमेंट्स होते. तेव्हा मी सांगितलं होतं की एक आउटर इंटेग्युमेंट आहे, एक इनर इंटेग्युमेंट आहे. तर तेच मॅच्युअर झाल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन सीड कोटमध्ये होतं. जे आउटर सीड कोट आहे त्याला आपण म्हणणार आहोत टेस्टा, TESTA, टेस्टा. आणि जे आतमधला आहे त्याला आपण म्हणणार आहोत टेगमेन, TEGMEN. ओके, सो इनर कोटिंगला आपण म्हणणार आहोत टेगमेन, आउटर कोटिंगला आपण म्हणणार आहोत टेस्टा. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, कुठे गेलं नेक्स्ट, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द मायक्रोपाइल रिमेन्स ॲज अ स्मॉल पोर इन दी सीड कोट. हे पण मगाशी आपण पाहिलं की ज्यामधून ऑक्सिजन आणि वॉटर एंटर होणार आहे आतमध्ये ॲट दी टाइम ऑफ सीड जर्मिनेशन. जसं जसं सीड मॅच्युअर होईल, ॲज सीड मॅच्युअर्स इट्स वॉटर कॉन्टेंट इज रिड्युस्ड अँड सीड बिकम्स रिलेटिव्हली ड्राय आणि द जनरल मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज ज्या एम्ब्रिओच्या आहेत तर त्या आपल्याला पाहायला मिळतात. काही वेळेस काय होतं की एम्ब्रिओ जे आहेत तर ते इनॅक्टिव्हिटीच्या स्टेटमध्ये जातात, ज्या ठिकाणी कोणतेही मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज होत नाहीत आणि त्या पिरियडला आपण म्हणणार आहोत रेस्टिंग ऑफ दॅट एम्ब्रिओ, त्याला आपण म्हणणार आहोत डॉर्मेन्सी. ओके, आणि जर फेवरेबल कंडिशन अवेलेबल असेल तर मग ते जे एम्ब्रिओ आहे ते जर्मिनेट होतं आणि त्यापासून नवीन प्लांट तयार होतं. पण जर त्या ठिकाणी कुठेही फेवरेबल कंडिशन नसेल तर हा जो रेस्ट पिरियड आहे हा खूप दिवसांसाठी चालतो आणि याला आपण डॉर्मेन्सी पिरियड असंही म्हणतो. जेणेकरून जेव्हा म्हणजे चांगली वाली किंवा फेवरेबल कंडिशन येईल तेव्हाच फक्त हे जे सीड्स आहेत तर ते जर्मिनेशन दाखवणार आहेत. ओके, सो रेस्टिंग पिरियडला आपण काय म्हणणार आहोत डॉर्मेन्सी, ज्या ठिकाणी मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज खूपच स्लो डाऊन होतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फॉर्मेशन ऑफ फ्रूट, जे की आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. फॉर्मेशन ऑफ फ्रूट आणि लास्ट टॉपिक आहे एपोमेक्सिस आणि पॉलीएम्ब्रियोनी. खूप इंटरेस्टिंग टॉपिक्स आहेत जे आपण कव्हर करणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.